राज्यसभेवरती कोणाला उतरावं किंवा कोणाला नाव त्या ठिकाणी द्यावं या संदर्भात काही चर्चा झाली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली। एकंदरीत काय नेमकी चर्चा झाली, कोणाचं नाव सुचवण्यात आलंय, कोणता पक्ष राज्यसभेची ती एक जागा घेणार आहे? महाविकास आघाडीची कालची बैठक जी होती ही शोक प्रस्ताव पहिल्या दिवशी झाल्यानंतर 2 दिवसामध्ये चर्चा करत असताना भविष्य दरवेळेला विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या महाविकास आघाडीची एकत्र बैठक होते। पुढे जाताना नवीन या अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे घ्यायचे, कशा पद्धतीने चर्चा करा, अशा प्रकारची बैठक झाली होती। तेव्हा प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ असतील, जयंत पाटील असतील, मी असेल, विजय वडेट्टीवार असतील, बंटी पाटील असतील, तर सचिन अहिर असतील, अनेक लोक आम्ही सगळे पक्षाचे आमदार वगैरे उपस्थित होतो। त्या चर्चेमध्ये आम्ही कशा पद्धतीने पुढे जाऊन आपल्याला काम करायचं याच्यावर चर्चा झालेली आहे। प्राथमिक स्वरूपामध्ये फक्त चर्चा केलेली आहे, त्यात काही अजून निर्णय किंवा कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून ठोस भूमिका अशी जाहीर झालेली नाही वस्तुस्थिती आहे। पण एकंदरीत तुम्हाला किती हे गरजेचं वाटतंय की शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं, खासदार म्हणून त्या ठिकाणी केंद्रामध्ये राहावं? मला वाटतं की पवार साहेबांनी हा काही इच्छा व्यक्त केली नाही, पण पवार साहेबांनी इच्छा व्यक्त केली नाही तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की त्यांनी करावं। काँग्रेसचं वाटतं, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला वाटतं त्यांचं व्हावं। आम्ही आमच्या पद्धतीने मागणी केलेली आहे। आवश्यकता एवढीच आहे की इंडिया आघाडीची जी समन्वय किंवा इंडिया आघाडीला ज्येष्ठ नेतृत्व म्हणून पवारसाहेब हे दिल्लीत असणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासारखा नेतृत्वाचं त्या ठिकाणी असणं हे गरज असल्यामुळे मला वाटतं की राज्यामध्ये आणि देशामध्ये गरज असल्यामुळे त्याच्यावर त्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये देखील एक बैठक पार पडली। त्या बैठकीमधून एकंदरीत आमदारांचं एकमत झालंय का की म्हणजे शरदचंद्र पवार यांचं नाव जे आहे ते राज्यसभेसाठी आपण पुढे न्यावं असं? नाही, अशी बैठक झालेली नाही आहे, अशी बैठक झालेली नाही आहे। आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने चर्चा करतो आहे। चर्चा झाल्यानंतर एकमत होत असेल तर पवारसाहेबांकडे आम्ही जाऊ। पवारसाहेबांना आम्ही सगळे पक्षाचे लोक मग त्या ठिकाणी मागणी करू की तुम्ही उभं राहा। माझ्या माहिती अजूनपर्यंत पवारसाहेब कोणाला भेटलेलं नाही आहे, त्यामुळे मला वाटतं की ह्या 2 दिवसात काय घडामोडी होतील त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ। 2 दिवसात घडामोडी होतील, परंतु पवारांचं नेहमी राजकारण पाहता त्यांना चाणक्य म्हटलं जातं। ते ज्या गोष्टीला नाही म्हणतात तीच ती गोष्ट चांगल्या पद्धतीने करून दाखवतात, असं एकंदरीत मागील गेली काही म्हणजे दशकांमध्ये जे ते दिसून येताना आपल्याला पाहायला मिळतं। परंतु तुम्हाला काय वाटतंय की खरंच इतकी गरज आहे की महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष असतील म्हणजे इतर जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस असेल, काँग्रेस बोलते की नाही आता आम्हालाही गरज आहे, आम्ही आमचे नेते उतरवणार आहोत, बाळासाहेब थोरातांचं नाव चर्चेत आहे, तर इकडनं आदित्य ठाकरे देखील म्हणत आहेत नाही ती जागा आमची आहे आणि आम्हीच निवडू। एकंदरीत महाविकास आघाडी जर एकत्र असेल तरच तो खासदार त्या ठिकाणी निवडून येईल किंवा ते जे त्या ठिकाणी नाव दिलं असेल, जो उमेदवार असेल तो त्या ठिकाणी निवडून येईल। परंतु जर वेगळे असाल तर एकंदरीत तुमचे संपूर्णतः ती मतं कशी तुम्ही जुळवणार आहात? वेगळे होणार नाही याची काळजी आम्ही निश्चितपणाने घेऊ। एकत्रितपणे करण्याचा निर्णय आम्ही घेऊ। एकत्रितपणे करताना जर त्या ठिकाणी एकमत पवारसाहेबांचं झालं तर मला वाटतं निवडणूक बिनविरोध होईल। बिनविरोध होईल निवडणूक अशी मला शक्यता आहे। कारण की भाजप त्या ठिकाणी उमेदवार उतरवणार आहे नाही, त्या संदर्भात काही तुम्हाला शंका अशंका? नाही, त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 6 जागा आमच्या येतील, 1 जागा विरोधकांची येऊ शकते आणि 1 जागेमध्ये योग्य नाव आलं तर आम्ही बिनविरोध करू, अशा प्रकारची चर्चा ऐकायला मिळते। पवार साहेबांची या संदर्भात आधी काही संवाद? अजिबात नाही। मी आता आज उद्या 2 दिवसामध्ये साहेबांशी भेटून चर्चा करणार आहोत। बाकीच्या सगळ्या घडामोडी त्या बाबतीमध्ये चर्चा झाली तर मी त्यांच्याशी बोलून घेईन। सध्या त्यांची तब्येत अस्वस्थ आहे असं समजलं जाते? उत्तम आहे, पवारसाहेबांची तब्येत उत्तम आहे आणि चांगल्या प्रकारची आहे। 2-3 दिवसामध्ये ते पूर्णपणाने त्या ठिकाणी कार्यान्वित होते। स्थगन प्रस्ताव तुम्ही भवनामध्ये मांडत आहात का? नेमकं एकंदरीत दादांच्या संपूर्णतः अपघाती मृत्यू संदर्भात कोणती चर्चा होत नाही आहे, दादांच्या आठवणी सांगितल्या जात आहेत, दादा कसे होते हे सांगितलं जातं आहे, सगळेच जण त्यांचे अनुभव मांडत आहेत, परंतु जी गंभीर घटना झाली त्यानंतर रोहित पवारांनी जो प्रयत्न केलेला आहे FIR दाखल करावी यासाठी, कोणतीच FIR दाखल होत नाही आहे। दुर्दैव नाही म्हणजे एकंदरीत लाजिरवाणी गोष्ट ही संपूर्णतः राज्यासाठी, असं नाही वाटत? नवीन नियमानुसार FIR दाखल झाला पाहिजे नव्हता, का दाखल होत नाही मला कळत नाही। ते म्हणतात CID चौकशी आहे, मग FIR काय दाखल करा। विदाऊट FIR CID चौकशी जातेच कशी? मी काल या सर्व गोष्टीच्या माध्यमातून सभागृहामध्ये स्थगन प्रस्ताव दिला होता। अल्पकालीन चर्चा स्वीकारलेली आहे, ती कधी लागेल तेव्हा महाराष्ट्रामध्ये
या सर्व लोकांना त्याचा उलगडा होईल, नक्की काय आहे, काय प्रगती, काय चौकशी होते, त्याच्या संदर्भातून रोहित पवारने काय मुद्दे मांडलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये खुलासा करण्याच्या संदर्भातला निर्णय निश्चितपणाने होईल. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत आमदार शशिकांत शिंदे होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यसभेवरती शरद पवार जाणार का आणि एकंदरीत शरद पवार यांची पुढची राजकीय खेळी काय असणार हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. त्यांचे आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून थेट सांगितलं जातं आहे की कोणत्याच पद्धतीने त्यांचीही इच्छा नाही आहे. आम्ही त्यांना सांगत आहोत की शरद पवारांनी राज्यसभेवर जावं, आम्ही सर्व समीकरणं जुळू आणि त्याचनंतर शरद पवारांना सांगू की त्यांनी जावं, की म्हणजे हा संपूर्ण निरोप जो आहे तो आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवू की तुम्ही राज्यसभेवर जावं. त्यामुळे हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये ही संपूर्ण समीकरणं कशा पद्धतीने जुळवली जातात. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह